नमस्कार मित्रांनो, वाईड एक्सप्लोररच्या कुकरी रेसिपी सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारा असा घरगुती चिवडा. तर चला, आजचा हा कुकरीचा प्रवास आहे. यात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे घरगुती चिवडा. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवले. कढईमध्ये प्रथम मी पोहे भाजणार. स्लो फ्लेमवर ही प्रोसेस व्हायला पाहिजे. पोहे भाजण्याची जी प्रोसेस आहे ही मध्यम आचवर असायला पाहिजे आणि स्लोली याला गरम होऊ द्यायचं जोपर्यंत पोहे कुरकुरे होत नाही. मग आम्ही हाताने बघतोय, टेस्ट केलं आहे, हाताने बघितलं आहे, पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत. नंतर मी ते दुसऱ्या पातेल्यात ट्रान्सफर करून कढईमध्ये गॅसवर कढई ठेवले. त्यामध्ये तेल. आता मी त्यात खोबरे टाकले. खोबऱ्याला छान फ्राय करून घेतलं आहे. खोबरा फ्राय पर्यंत करायचा जोपर्यंत तो तांबूस होत नाही. आता हा खोबरा तांबूस झालेला आहे. या प्रकारे बघा, त्याला एका पातेल्यात काढतोय. नंतर शेंगदाणे तळतोय. मित्रांनो, शेंगदाणे तळण्याची सुद्धा तीच प्रोसेस आहे. स्लोली तळायचं आहे. त्याचा एक विशिष्ट सुगंध येत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा. शेंगदाणे ह्या प्रकारे आपले शेंगदाणे सुद्धा तळून झालेत. नंतर कढीपत्त्याला सुद्धा फ्राय करतोय. फ्राय झालं की त्याला आपण त्याच ताटात काढून घेणार. या प्रकारे. नंतर कांदा. मित्रांनो, कांदा तळताना फ्लेम हे मध्यम असायला पाहिजे. स्लोली गरम होतो आणि त्यातलं पाणी पूर्ण इव्हॅपोरेट झालं की तो त्याचा रंग, कांद्यातलं पाणी पूर्णपणे इव्हॅपोरेट झाला की तो तांबूस रंगाचा होतो. जोपर्यंत कांदा तांबूस होत नाही तोपर्यंत ही तळण्याची प्रोसेस ही प्रोसेस चालू राहील आणि मधामधात त्याला हलवणं आवश्यक असते, नाहीतर कांदा बुडाला लागू शकतो. ह्या प्रकारे कांदा तांबूस होत आहे. पूर्णपणे तांबूस होतो, सोनेरी तांबूस. या प्रकारे आता मी ह्यात कापलेली हिरवी मिरची, त्याला सुद्धा छान कमी
आचवर, कमी फ्लेमवर मिरची भाजणार, तळणार या प्रकारे. आता ह्यात मी अर्धा चम्मच खसखस टाकतोय. याला सुद्धा छान भाजून घेणे या प्रकारे. नंतर चवीनुसार मीठ. ह्यामध्ये मी पाऊण चमचा मीठ घालतोय. चवीनुसार मीठ असायला पाहिजे. यामध्ये एक छोटा चमचा हळद घालतोय. नंतर याप्रमाणे त्याला मिक्स करून घेतोय. छानपैकी मिक्स झालेलं आहे. नंतर ह्यामध्ये आधी तळलेले शेंगदाणे, खोबरा आणि कढीपत्ता हे मी यात मिक्स करतोय. याप्रमाणे एकदम सुंदर मसाल्याचा जो स्ट्रक्चर आहे तो बघण्यासारखा असतो. आता मी ह्यात फुटाणे टाकतोय. त्याला पण छान मिक्स करून घेतले. नंतर आधी जे गरम केलेले पोहे, भाजलेले पोहे, हा तयार केलेला मसाला मी टाकतोय याप्रमाणे. आणि त्याला छानपैकी आता मी याला छानपैकी मिक्स करतो. याप्रमाणे सतत वर खाली करावं लागतं. याप्रमाणे बघा हळूहळू रंग यायला लागला आहे. तो चिवळाचा रंग जो असायला पाहिजे त्याप्रमाणे. आता मी थोडी साखर टाकतोय. यामध्ये 1 चमचा मी साखर टाकलेलं आहे. काय सुंदर स्ट्रक्चर आलेलं आहे चिवड्याचं. अशा प्रकारे आपला हा चिवडा तयार खाण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रकारे आपला हा चिवडा तयार. हे बघा, मी याला आता टेस्ट करतोय. घरगुती चिवडा. याला आपण बंद डब्यात ठेवलं कित्येक दिवस तरी आपण त्याला खाऊ शकतो. बंद डब्यात ठेवला कुरकुरीत, तसं जशाला तसाच असतो, कुरकुरीत राहतो, फ्रेश राहतो. बंद डब्यात ठेवायचा आणि म्हणा त्याला तेव्हा प्लेटमध्ये घेऊन असं बढिया, एकदम छान. आणि मित्रांनो बघा, माझा चिवडा तर आवडतोच मला, पण यातमधले जे शेंगदाणे असतात, हे शेंगदाणे तळलेले, हे ढापण्यात जी मजा आहे, यातला खोबरा, हे शेंगदाणे आणि खोबरा ढापण्याची मजा आहे, अत्यंत स्वादिष्ट. चिवड्यासाठी लागणारे जिन्नस: पातळ पोहे, लांब कापलेला कांदा, खसखस, शेंगदाणे, लांब कापलेले खोबरे, फुटाणे, कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता.